शिवलीलामृत अध्याय 11 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जय शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सुतमने सौनकालिक काप्रती जे रुद्रक्ष धारण भस्म चर्चती त्यांच्या पुण्याचं नाही मिती ती जगती त्याची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याची वंदिती शक्रादी सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेता तरती जीव भाऊ अथवा षोडश षोडश दंडिया जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिव स्वरूप म्हणून त्यावरून करिता स्थान करी तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिते आदरे कंठी बांधावे 32 मस्तकाभोवती 24 सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुप्रलेख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तळी केले जाणीचे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका विषयी काश्मीर देशीचा रूप पावन नामाभिधान रुद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रज्ञादायक भुसूर धन्य म्हणती तोची राजेश्वर लांच नघे न्याय करी साचारा मात्य थोर तोची पे सुंदर पतिव्रता मृदभाषिणी पूर्वदत्ते ऐशीला दिले कामिनी कृत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सूरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोताचा प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होया असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपदत्ताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निश्चिम सावधान शिवधाने बाय होऊन सदा प्रेम अनुराग चिंती वैराग्यशील लौकिक संगे धूळ अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रलंकार गजमुक्तामाळा मनोहरम नाना प्रकारे लेविती तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चित सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष वस्त्रधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसवणे रुद्राक्ष काढती मागुती वस्त्रे भूषणे लेविती ते सर्वेची ब्राह्मणाशी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करीती बहुत परितेन सांडिती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घराशी आला पराशर सवे वेश्येत ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी तो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाल ज्ञानी प्रति सृष्टीकर्ता जो वशिष्ठांचा नातू तत्वता राक्षस स्वस्त देणे केले देवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाईल सत्य करुणिया जन्मे जय सर्पशस्त्र केले त्या आस्तिकेमध्येच राहविले पराशराशी पुलस्तीने प्राथिले मग वाचले रावणाधिक
तीस दटावून क्षणमात्रे प्रति सृष्टी केली विश्वामित्रे तेवी प्रीतू करवा कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र तो मदसेनाचा कुळगुरु निर्धार घराला जाणून प्रधान सामोरे धावती साक्षांग नमुनी दासी आणि ती सोडोपचारी पूजती भाव चित्ती विशेष समस्तावस्ते भूषण देऊनी राव इणवी कर जोडुनी म्हणे दोघे कुमार रात्रंदिना ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रलंकार रुद्राक्षी भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजवी यांनी समग्र आरोढावे आवडे नाम पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हाचे रूढ पडले चित्ती मग हे दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले बदसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा त्यांशी नाही कोठे शोधता त्यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगत पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम येथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप प्रति माझी निसीम स्वरूप ललिताकृती पाहून एक दर्प तन्मय होणे नृत्य करे जैसा अवघला पूर्णचंद तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने पार अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त तामरे जीवरी सदा धळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंक राजसम चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमही किल्लारे बहुत वाजी गज घरी वसम दासदासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिलाजीच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुनी भूप सौभाग्य येती घरा वेशा असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वर्ष नव्हे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत संवार प्रदोष व्रत शिवरात करी नेमेची अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करेवी शिवाची याचक म्हणी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाहिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे काम नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्यासमोर तेथून तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सर्वेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी दान विभूती चर्चे स्वहस्ते एवं ती इच्छा संगती करून त्यासही धड तसे शिवभजन असो तिचे सत्व पाहो वया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महान नंदेच्या सदनाला त्याचे स्वरूप देखून ते अबराम तन्मय झाली तेव्हा पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो कृती मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानविक
कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही बघतीस लक्ष्मी पद्मिन, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सर्वेची, त्याने दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी तेवेळी महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभे वरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले रत्नागारी नेऊन, मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाय सदाशिव, भक्त तारावया अभिनव कौतुक चरित दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्नी, जन धावू लागले चहूकडून एकची हाक झाली. तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला, तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मकट दिदले सोडून गेले पळवणी वना माझी. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी कुशे सौदागर महानंदे प्रति तेदवा, माझे दिव्य लिंग आहे की जतन. महानंदा घाबरे ऐकून वक्षस्थळगेत पडून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा, अजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकाने तुझवरी. मग त्रिचरण चैतविला आकाश पंते जाती झाला, सौदागर सिद्ध झाला समीप झाला कुंडाच्या. अति लागे उमारंग तो जो भक्तजन भवभंग, उडी घातील सवेग ओम नमः शिवाय म्हणून. ऐसे देखता महानंदा बोलिविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित, करी गृहदान महानंदेने स्नान करुणी भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, ऐसा प्रगटला कपालमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पायी भक्तांते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी जुळजुळ वाहे नीरव अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खट्वांगधारी, भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरवती. वरचेवर कंडूक झेलित तेवी 10 भुजा पसरोनी, अकस्मात महानंदेश झेलुनी धरित हृदयकमळी परमात्मा. म्हणे जहालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरुनी विमानी बैसोनी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सका शिवपदी जेथे नाही आधी व्याधी, शुद्धा तृष्णा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर, नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरत रुची वने अपारे, सुरभीची बहुत किल्लारे, चिंतामणीची धवलांगारे भक्ताकारणे निर्मियली. जेथे बोसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश. महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस पराशर संगे बदसेनस, म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाई
विभूती चर्चून त्याच पूर्व पूर्णे करून सुधर्म तारक उपजने. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्ष्मी डोळ्यास शिवभजनी त्या नावितील बहुताश उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरुशी झाले लोटांगण. म्हणे इतके मी धन्य सुपट उद्धरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढते, हे राज्य किती वर्ष करीते, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास परम प्रियकर राजस, प्राणाहून आवडे हो. तुमच्या आगमनाने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्रांच्या आयुष्याप्रमाणे सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे, मी सत्य बोलेन देख, परी तुम्हाशी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक दुःखानवी पडेल पे. सत्य सदृश बोलावे वचन, नातरी अंगासे येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे, सत्य वचन बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाण पा. आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल, या समयाशी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊन पडेल. अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळूनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे, करुणी हाहाकार राक्षस इति नृपवर. मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, एक एक सांगतो विचार, जये पंचभूते नवती समग्र, शशीमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, ते झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणूनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथुनी झाले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत शिवइच्छे करुनिया. सत्वांगे निर्मिला पीतवसन, प्रजा असे सृष्टिकर्ता द्रुहीण, तमाशे रुद्र परिपूर्ण सर्व सिद्ध्यांत करविता. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग सेवे तया लागुनी चारी वेद उपदेशिले. वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. भूत करी हा जतन, त्याहून आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वये बोले. हे रुद्राध्याय ऐकती पडती, त्याच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून भूतही आला अध्याय जाण, थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण, रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडेले भानुपुत्र नगर, पास सोडून यमकिंकर तिथे हिंडो लागले. मग यमी विधी लागी पुसून, अभक्ती वृत्त्या निर्मिली दारुण, तिने कुतर्कवादी वेदी लक्षून त्यांच्या नदेही संचरली. त्याशी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिव द्वेषी जे पापमती, ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौण, ऐसे म्हणते जे त्या लागून आणून नरकी घालावे. रुद्राध्याय ना आवडे त्याशी, कुंभी पाखी घालावे त्याशी, अनुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, आयुध रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूरी होय साच. अथवा शतगट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, हृदय उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण,
शोणी पा करी सप्तदीन राय धरिले वृद्धचरण सद्गत होऊनी बोलत सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षितापासून तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझसवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्याची हृदयानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन जास वामनाहून निच अपूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण सृष्ट प्रती ग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्रत किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासपीता घेऊन सहस्त्रगट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वधनुर्णीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून हृदघोषे गर्जी नले ब्राह्मण अनुष्ठान दिवे मांडले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यान्ही आला चंदाक्ष मृत्यूसमय येता धरणीस बाळमच्युत प्रियेला एक मुहूर्त निश्चेषित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला लोकनाथ गुरु देत नाभिकारा हृदोदक शिंपवून सावध केला राजनंदन त्याशी पुसती वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर जटा कपाळी सेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खड सारिके तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे तेजे जैसे गवस्ती दिगंतम सहारेती भस्म अंगी व्याघ्रंबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाची धरून करीत ताण गेले ते ऐसे पुतमुखीचे ऐकता उत्तर बदसेन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदाश्रुने ते आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडालोय शिवनाम गर्जत तय स्वे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवध्यात थोर मुख्य द्वयाची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलेला गाती अपार शुंगे मुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंदनना धडकती बेरी नादन माये नभोदरी असो प्रदर्शन यावरी विधियुक्त होम करीत असे षड्रसान्ने बिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमौलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणाशी दक्षिणेलागी भांडारे मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडे चितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेचे ऐकली मातम धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देतील मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वही की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोफले मुरानी रमणलिंग अर्चिते की निर्दैवास सापडे चिंतामणे शोधिता पुढे शिराब्दी ये धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पाटला वाल्मिक सत्यवती नंदन ओतानपादी कयाधू हृदय रत्न शिष्य हे ज्यांचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वाते जो चतुर्षष्टी कला प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्दश विद्या करतनामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोरुनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय
लोहिता नयनी दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखून तेच क्षणी कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी ग्राह्यपत्य आह्वानी उभे ठाकले देखता. पराशरादी सकल ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावून धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळे. दिव्यगंध दिव्य सुमनी षोडोपचारे पूजिला नारद मुनी. राहुबा टाके कर जोडून म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी नमन तुझे सर्व काही देखीले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदत्त बौद्धे देखिले चौघे देखिले. शिवदत्त चौघे देखिले. दशभुज पंचवदन तीन मृत्यूने बांधुने तुझ्या पुत्रांचे चुकले मरण. हृदानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा सेवे वीरभद्रा. मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसूत एका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होताशी बदसैन्यनंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्याचे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुछे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून. तव द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते. हे महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टीभाऊ. मग उभा ठाकून वृत्तांत कर जोडून स्तवन करीत. हे अपरणाधव हिमर मग जामाद अपराध न कळता घडला हा. ऐशी नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी. आणि सहस्ररुद्र करुणी महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता निशेष शतायुष्य होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही. तो तेथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्य धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला. हे बदसैन आख्यान जे पडती त्यांची होय आयुष्य संतती. त्याशी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. या आवरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो रामभद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारकाला गुण देत झाला ते काय. मग प्रधानासमवेत रावजान जाता झाला तपोवन. शिव अनुष्ठान रुद्राध्यान ज्ञान करिता महारुद्र तोषला. विमानी बसवून त्वरित राव प्रधान गेले मिरवित. विधिलोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले फळ देणार. मृत्युंजय जप हृदय अनुष्ठान त्यास न बाधे ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधी सर्वथाही. तेथे तो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्यांचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवोने वांज झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. याची संभाषण करिता महापातक जाणीचे. ते आपुल्या गृहासून हाणावे आपण त्याच्या सदनास न जावे. तेच वजावे
जीवे भावे जेवी सुशील सिंह गृह तो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीच संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिव लीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्यरुद्ध केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेला. अपर्णा मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळगंध अभंगन विठे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्खंड परिशोत सज्जन खंड एकादशाध्याय घोडा श्रीसाम सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु.